बघा, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. कसा सकाळी सकाळी पक्षी आलाय. तांदूळ टाकले होते, खात होता. मी इथं मुग निवडीत बसले होते, उन्हाला ठेवले तर ह्या पाईतपर्यंत आलाय. काही जर टाकलं ना तर असे सकाळी सकाळी मस्त असे पक्षी येतात मैत्रिणींनो. तर चला, व्हिडिओला सुरुवात झाली. किती छान खायला आहे ना पक्षी. बघा, देव कोण्या रूपात येत आहे काही सांगता येत नाही आहे. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजाच्या कृपेने. बघा, हे कसं खायलं आहे आपले तांदूळ टाकलेले. इकडं चाललं आहे, ह्याच्या आड चाललं आहे. सकाळी तर कुंडीत बसला होता छान असा. हे पहा कसं लपायलं आहे बघा. उठून दाखवते जाईल उठल्याच्या नंतर. हे पहा, हो का, जवळ जाते त्याच्या. जाते त्याने अजून एक दुसरा गेला बघा. किती मस्त आहे. म्हणलं सकाळी सकाळी आपले मुग निवडीत बसले होते. उन्हाला मुग आणि हे धने थोडेसे किडे लागायच्या आधी जर घातले तर व्यवस्थित राहतात म्हणून इथं बाहेर बसले. तर ते पहा कसं खायलं आहे. तांदूळ सकाळी टाकले होते थोडेसे. आता उठले की जाईल, नाही तर जवळ जाऊन थोडंसं शूट तुम्हाला दाखवते. खूप मस्त असे पक्षी येतात मैत्रिणींना. हे पहा, इकडं बोळ आहे ना, तर तिथं गेला. तर हाय हॅलो मैत्रिणींना, कशा आहेत ना? मजेत आहेत ना? आणि मजेतच राहायचं बघा. तर चला, व्हिडिओची सुरुवात झाली. बसले होते इथं, जसं की तुम्हाला म्हणलं ना, खूप दिवस झाले धने खूप दिवस झाले आणून झालते. तर म्हणलं धन्याला एखाद्या वेळेस किडे लागते, पण काही झालं नाही. हिरवेगार धने मस्त असे. आणि मुग तर परवा दिवशीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखविल. तर कालच्या व्हिडिओमध्ये काही की मुग ते सामान सगळं इथं. मला तुम्हाला एक सांगू का मैत्रिणीनं, मी जे म्हणलं का मॉलमधून मी सामान आणलं, पण तिथं काही सामान खूप महाग आहे बरं का, की डबलच भाव आहे. जे हिरवे मुग असतात, मी मुगाचे दोशे करते ना, तर ते मुग मला त्यांनी 85 रुपयाला पाव किलो म्हणले होते. आणि मी नको म्हणलं तिथं, कारण मी दरवेळेस तिथून बाजार कधीच भरत नाही. ह्या वेळेसच भरला आहे. बाकीचं भेटलं आहे स्वस्त, पण ते इतके मला आता वाटायला लागले की बाकीच्या सामानाला बी डबल पैसे लागले असतील की काय. मला डाऊट यायला आहे थोडासा. तर 85 रुपयाला पाव किलो म्हणले तर किती महाग पडेल. 8 दुने 16, 17, किती म्हणजे जवळपास 300च्या पुढं चाललेत किलो. आणि बाजारातून काल मिस्टरांनी आणलेत 130 रुपये किलो. म्हणजे किती डबलपेक्षाही जास्त फरक आहे ना. आता वाटेल बाकीचं सामानही मला स्वस्त वाटलं, पण बहुतेक ते महागच लागलं असेल. कारण मी कधीच भरत नाही बघा मैत्रिणींना मॉलमधून सामान. आणि आता ह्या वेळेस तर म्हणलं जरा थोडंसं बाकीचा किराणा सगळा होता, नाही तर मी मेन मार्केटमधूनच भरत असते किराणा. त्याच्यामुळे म्हणलं जर थोडाच भरायचा आहे तर आता इथूनच भरावा. आपलं मॉलमधून देवाचे भांडे घासून ठेवले. तर कालची रविवारची पूजा झाली मस्त अशी. उन्हाला वाळू घातले. तर आता गुरुवारच्या पूजेला अजून लागते. तर आधीच जर सगळी व्यवस्थित घासून पुसून ठेवलं तर आपल्यालाही पूजाला टेन्शन राहत नाही. पूजा बी लवकर होती, मन बी छान प्रसन्न राहते. मैत्रिणींनी करून बघत जा. माझ्यात आता 9 गुरुवार चालू झाले. तर माझ्या ताईंना दादांना ज्यांना कोणा करायचे असतील ते नक्की करा. मी तर म्हणाल खूप छान. तुमचं मन निर्मळ ठेवा. असं नाही की देवाची आपण पूजा केली की देवानं आपल्याला पावलं पाहिजे, नाही, असं काही नाही. तुमचं मन चांगलं असेल आणि स्वामी महाराज तेच सांगते, तर तुम्ही मन निर्मळ ठेवा. तुमचं मन चांगलं असेल तर तुम्हाला नाही भेटणारी गोष्टसुद्धा भेटती. पण तुम्ही देव करायलात, देवापाशी दिवा लावायलात, 2-2 तास पोथी वाचायलात, आणि तुमच्या मनात जर कपट किंवा दुसऱ्यांविषयी भावना चांगली नाही आहे, तर ते देव आपले स्वामी ते त्यांची ती पूजा मान्यही करून घेत नाहीत. मी तुम्हाला एक सांगते मैत्रिणींनो, तुम्ही भले तुम्हाला टाईम देणं होत नाही देवाला तुमच्या मग. आज माझ्या काही ताई जॉब करणारे आहेत, खूप स्ट्रगल लाईफ असते त्यांचं. घर प्रपंच सगळं सांभाळून त्या ड्युटी करतात. तर त्यांच्याच्यानं होत नाही हे सगळं. मग तुम्ही जिथं बी जाता ड्युटीच्या, तुम्ही फक्तच नामस्मरण करावं. त्याच्यात एवढी ताकद आहे नाही. तुम्हाला 2 घंटे पूजा किंवा कुठलं व्रत वैकल्यसुद्धा करण्याची गरज नाही. तुम्ही जर नामस्मरण देवाचं आणि निर्मळ अंतकरणाने घ्या. समोर तुमचा दुश्मन जरी असेल तर त्याचं चांगलं होऊ दे, एवढीच तुमची भावना ठेवा. बाकी काही तुम्हाला करायचं गरज नाही आहे. मी तर एवढंच म्हणेल, कारण मी त्याच्यामध्ये खूप स्वामी महाराजांचा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे ताईंनो. खूप मी पण झिरोतून इथं आलेली आहे. तर एक काळ आता कसं असतं, विषय निघाला म्हणून एक सांगते. एक काळ असा असायचा की चटणी आणि साखर आणली तरच चहा होत होता, आणि मीठ आणलं तरच भाजी होत होती. हे प्रकार होता माझ्या घरात, तुम्हाला खरं सांगते. पण झालं सगळं स्वामी महाराजाच्या कृपेनं. आणि आपले जर कर्म चांगले असतील ना, थोडं टाईम लागते मैत्रिणींनो, पण तुमचे कर्म जर चांगले असतील तर एकदम व्यवस्थित असं सगळं चांगलं होतं आहे. म्हणजे होतंच आहे. फक्त तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमची नियती चांगली ठेवा, आणि दुसऱ्यांविषयीची जी आपली
मुंगी चावली ग बाई. दुसऱ्यांविषयीची भावना चांगली ठेवा, बस एवढंच करा, बाकी काही नाही. तर चला, आज सकाळचं काही शूट वगैरे काहीच घेतलं नाही. मी म्हणलं माझ्या ताई म्हणत्याला, जे बी माझ्या मैत्रिणी येतात, ताई येतात, माझे दादा, जे बी कोणी माझे व्हिडिओ बघते ते म्हणतील की ताई रोजच काय ते सकाळची भाजीच दाखवते आहे किंवा तिचं स्वयंपाकच दाखवते. तर म्हणलं आज नकोच. आज केली बघा मेथीची भाजी, ते काय मला त्याचं एक नाव येत नाही, ग्रीन पीस टाकून, आणि वांग्याची थोडीशी रस्सा भाजी केली मस्त अशी. आणि नाश्त्याला आज काय केलं, आज चपात्या वाळवून ठेवल्या होत्या मैत्रिणींनो. त्या चपात्याचे मी वेस्ट करत नाही, त्याचे केलेत मी तुकडे. एवढे छान झालेत ना, आम्ही तुकडे खाल्ले उन्हाला बसून. पिल्लू आजीकडंच आहे त्याच्यामुळं. तर चला, आता इथून पुढचं काय होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. भरपूर माझ्या ताईंसोबत गप्पा मारल्या, कशाही वाटले माझे विचार कसे. मी माझ्या मताला ठाम आहे मैत्रिणींनो. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखंच वागा किंवा माझ्यासारखंच करा. तुम्ही तुमच्या मताला ठाम, तुम्ही बी तुमचे मतं चांगले आहेत, तुम्ही बी चांगले आहेत. मी माझं वैयक्तिक सांगते की मी माझं असं आहे, तुम्ही बी चांगलेच आहेत, असं काही नाही. ज्याची त्याची मतं जे आहेत त्याचे त्याचं वैयक्तिक आयुष्य असते, ज्याचे त्याच्यासोबत असते. चला, अजून पक्षी आले तर आता इथं जे आहे ते मुगं वगैरे तर त्याला खाऊ द्या, त्यांच्याच नशिबात असेल तर काय करतो आपण तरी. तर मैत्रिणींनो, हे जे आहे तुम्ही म्हणताल हे काय आहे, तर हे आपलं मंदिर ठेवण्यासाठी हे घरी बनवलं आहे. आता ते कशापासून बनविलं आहे, कसं बनविलं आहे, मी तुम्हाला सगळं शेअर करणार होते. पण काय झालं, मी गेले खाली स्वयंपाकाला, आमच्या मालकाने हे तोपर्यंत मी वर येऊस तर बनविलं बी. हे काही नाही ह्याच्या खाली, हे फक्त वरून पेपर लावला आहे. हे खाली का मध्ये काय ते पण तुम्हाला मी दाखवते. माझ्याकडे दुसरं तुळशी खाली ठेवायला पण एक ठेवलं आहे. तर बघा कसं वाटलं ते पण लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का मैत्रिणींनो, की आपल्या स्वामींसाठी बनविलेलं कसं वाटायलं तुम्हाला. एक 15-20 मिनटातच बनविलं. त्यांना म्हणलं होतं थांबा, पण नाही थांबले, त्यांना दुसरे काम होते. तर इतकं छान वाटायलं नाही, हे वरचेवरी झालं आहे. आता खालून झाडून पुसून इथूनच घेता यायला लागले. झाडू करताना बी झाडू लागत नाही देवाला, काही नाही आहे. तर कशापासून ते बनविलं आहे, म्हणजे कसं बनविलं आहे, फक्त पेपर चिटकिला आहे ह्याला. ह्याच्यामध्ये काय ते दाखवते ते मला मी. तर हे पाशी ही सिमेंटाच्या ह्या अशा विटा मिळतात. तर हे काय झालं तर माहिती आहे का, ही अर्धी वीट आणि ती पूर्ण वीट आहे. आता अशा 2 आणल्या होत्या सिमेंटाच्या इतक्या ह्या उंचीच्या, आणि हे ते पूर्णमध्ये जे आहे ना स्वामींचे ठेवलेलं, तर ती पूर्ण वीट आहे. तर त्या पूर्ण विटाला फक्त पेपर लावून घेतला आहे बघा. काय नाही मैत्रिणींनो, हे दाखविण्यासाठी काढला होता नंदी तुम्हाला मी. तर ही अशी ईट आहे ती पूर्ण मोठी, तर त्याला फक्त पेपर लावून घेतला. तर ते वाटणे सुद्धा इतकं छान वाटायलंय ना, तर कमेंट करून नक्की सांगा बरं का की कसं वाटायलंय. तर चला, सकाळपासून कुठलीच रेसिपी नाही, काहीच नाही. जसं की तुम्हाला सकाळी मी काहीच रेसिपी दाखवली नाही. म्हणलं माझ्या मैत्रिणी बोर होत्या, रोज रेसिपी. सकाळच्या ह्याच्यात रेसिपी नाही, संध्याकाळची बी आज रेसिपी टाकलीच नाही. आज म्हणजे काय केलं आहे माहिती आहे का, आज तर बाहेरूनच थोडंसं भाज्या वगैरे आमच्या मिस्टरांच्या बँकेमध्ये ना पार्टी होती. थोडीशी म्हणजे तुम्ही आता थोडीच पार्टी असते, म्हणजे छोटीशी पार्टी होती मकर संक्रांतीची. तर उद्या सुट्टी असल्यामुळं आजच दिली त्यांनी पार्टी. आणि पार्टी अशी होती की फॅमिलीला पण होतं, पण आम्ही नाही गेले. मुलांना शाळेत दिदीचं ऑफिस सगळं होतं असल्यामुळं मग ज्यांची फॅमिली आली नाही त्यांना पॅक करून दिलं. तर तेच आम्ही खाल्लं. इथं फक्त भात असते त्याच्यामुळं भात आलता थोडा. मी करायली आता शतपावली, जरा कंटिन्यू करते भात आता. तर म्हणलं भात तर सहसा कुणी पसंती तेवढी देत नाही, जिरा राईस होता. 4-5 पोळ्या टाकल्या आणि जेवण केलं. तर शतपावली करायले. भांडे झाले, तर भांडे संध्याकाळीच होते, तर कारण सकाळचा आणि भांड्याचा माझा मेळ लागत नाही. मग चिडचिड होती या, मग त्याच्यावर राग निघतंय. मग त्याच्यापेक्षा वाटतंय की आपण आपलं काम आताच केलेलं बरं. स्वेटर घातलं, इतकी थंडी पडली ना विचारूच नका. जेवल्याच्या नंतर थोडीशी शतपावली करत जा मैत्रिणींनो, आपल्यासाठी चांगलं असते. थोडा स्वतःसाठी पण वेळ काढत जा. मी तर म्हणाल की आज मी फक्त नकोच म्हणलं, आज आता असं थोडंसं दाखवावं, आपली शतपावली दाखवावी, थोडंसं मैत्रिणींसोबत गप्पाच माराव्यात. तर त्याला एक सांगायचं होतं मैत्रिणींनो, की काल एका ताईची कमेंट आली ती बरं, की मी जे आप्पे दाखवले त्या ताईंना खूप माझे आप्पे आवडले. तर त्या कमेंटसाठी त्या ताईंचे खूप खूप धन्यवाद बरं का मनातून. त्या जर माझा ब्लॉग बघत असतील तर त्यांच्यासाठी अगदी हृदयातून मी त्यांचे आभारी आहे. आणि अजून एका ताईची पण कमेंट आली होती बरं, की छान म्हणून, त्यांची पण मी अगदी हृदयातून आभारी आहे. आणि कसे वाटतात माझे ब्लॉग, कसे वाटतात तुम्हाला, माझ्या रेसिपी कशा वाटतात. तर त्या ताईंना म्हणल्या की तुमचा आवाज पण खूप छान आहे, तर त्याच्यासाठी पण अजून एकदा धन्यवाद बरं का ताईंना. तर त्या ताईला तर म्हणल्या तुमचा आवाज पण खूप छान आहे ताई, तर त्याच्यासाठी पण
त्यांचा धन्यवाद. आता त्यांचा ब्लॉग कधी कोणत्या टायमात येत आहे म्हणजे मला काय अजून एवढा मेळ लाग नाही, पण जेव्हा बी मला मी ते बघते ना वरी आलेलं, मला अजून तेवढं समजत नाही बरं का मैत्रिणींना. ते मॅसेज जेव्हा येते तेव्हा जेव्हा बी मी बघते का, तर त्यावेळेस त्यांना मी नक्की कमेंट करत असते. आणि त्यांचा ब्लॉग, त्यांचे जे व्हिडिओ काय बी असेल ना, तर ते शॉर्ट व्हिडिओ असो म्हणजे ब्लॉग असो बघतच असते आणि त्यांना मी पण कमेंट करतच असते. तर असा आहे आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला काय, सगळे जेवण करून झोपले तर झोपा म्हणलं, मी तर शतपावली करत असते आणि करतच असते. झाला इथला कार्यक्रम, तसं की तुम्हाला परवा दिवशी दाखवेल. तर आपल्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये ना कार्यक्रम होता, तर लाईटिंग काढली, कार्यक्रम संपला. 2-3 दिवस जमलंच नाही बाहेर यायला, कारण त्याचा इतका आवाज येऊ लागला ना, कॉपीराईटची भीती वाटू लागली. म्हणून मी शतपावली केली, पण मी काय ब्लॉग मध्ये टाकलं नाही आहे, कारण कॉपीराईटची खूप भीती राहते ना माहिती. आणि मी तर नवीन आहे, मला काही माहीत नाही आहे. एकदाच माझ्या हातानं झालं होतं, तर त्याला कॉपीराईट आलं तर कुठं तरी असंच मंदिरात गेलते. तर तेव्हापासून मी म्हणजे तेव्हापासून म्हणजे थोडंसं केअरफुलीच राहत असते. चला, थोडंसं चुकलं तर माफ करत जा बरं का, बोलताना अडकळलं तर. कुणीच परफेक्ट नसतं आहे, काही नसते मैत्रिणींना. सगळे असे येऊनच एकमेकांचं बघून शिकत असते, तर कुणीच आईच्या पोटात शिकत नसते. त्याच्यामुळे सगळेजण एकमेकांचं बघून शिका, पुढे चला, सगळ्यांना पुढे घेऊन चला. बघा माझ्या आंब्याचा तवर कसा आला आहे, कसला आंबा फुटला आहे भारी मस्त असा. तर चला, ज्या बी मला ताई कमेंट करतात त्यांना मी आंबे खायला नक्की बोलवीन. हैदराबादला या. त्यांनी मला म्हणले होते की रामोजी फिल्म सिटी, तर ताई नक्की या तुम्ही रामोजी फिल्म सिटी बघायला. त्यांनी मला मेसेज केला, कमेंट केली ती. तर या बरं का ताई, मी तुमची मी तर त्यांना कमेंट केली की वाट बघायला कधी पण या. मी तर म्हणेल की आंब्याच्या सीझनमध्ये या, आमच्या घरचे आंबे खायला पण या आणि तुम्ही फिरायला पण या, माझ्याकडे राहायला पण या. तर या मग ताई. कसं वाटतंय माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.